सुंदर आणि स्वच्छ सावंतवाडी करण्याच्या दृष्टीने आम्ही खंबीर पावले उचलली आहेत. सावंतवाडी स्वच्छ असेल तरच लक्ष्मी येणार असा आमचा ठाम विश्वास आहे, असे प्रतिपादन सावंतवाडीच्या नगराध्यक्षा सौ श्रद्धा सावंत भोसले यांनी केले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन, नगरसेवक आणि नागरिक यांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी युवराज रखमराजे भोसले उपस्थित होते. पहिला तर स्वच्छता करावं लागणार, कारण आपला सावंतवाडी स्वच्छ असणार तर लक्ष्मी येणार, माझं ते म्हणणं आहे. आणि हळूहळू लोकांसाठी सुविधा, की आता आपण ट्यूजडे मार्केट बघितलं तर आम्ही ते लाईन्स ते सिस्टमॅटिकली करून घेतले. आता टू व्हीलर जाऊ शकते, ते आपले भाजीपाल्यासाठी जे येत आहे त्यांना बाथरूमची सुविधा करून दिली आहे, मोबाईल बाथरूम केली आहे. वॉटर फिल्टर नव्हतं त्यांच्यासाठी, तर वॉटर फिल्टर करून घेतलं आहे. तिथे एक चांगल्या पद्धतीने डिसिप्लिन आहे, तर आता तिथे ट्रॅफिक नाही होणार. तेच पद्धतीने पूर्ण शहरमध्ये ट्रॅफिकचा खूप प्रॉब्लेम आहे, तर PI सोबत बसून आम्ही ते सगळं अभ्यास करणार आहे, समजून घेणार आहे की कसं आपला ट्रॅफिक कंट्रोल करू शकते, कुठे टू व्हीलर्स पार्क करू शकणार, कुठे 4 व्हीलर्स पार्क करू शकणार, ते पहिला करणार आहे. आणि हळूहळू डेव्हलपमेंट करायचे आहे, की मी जसं म्हटलं होतं की ज्येष्ठ नागरिकांसाठी मला काहीतरी करायचं आहे, कारण त्यांचे ब्लेसिंग्स येणार तर सगळे खुश राहणार. तर ते पद्धतीने हळूहळू सावंतवाडीमध्ये डेव्हलपमेंट, रोजगार कसं आणायचं आहे त्याच्यावर काम सुरू आहे. भटके कुत्रेचा मोठा विषय आहे, त्याचे आम्ही 2 मीटिंग्स घेतले आहे. पण हे जे टॉपिक्स विषय असते, जेव्हा की जिमखाना आहे, भटके कुत्रेचा विषय आहे, मच्छर आहे, गटर्स आहे, त्याच्यावर ऑलरेडी 2-3 मीटिंग झाले आहे. हळूहळू मीटिंग्समध्ये ते पास होतील आणि ते इम्प्लिमेंटेशन लोक बघणार. जो आठवडा बाजार भरतो तो एका दिवसापुरता भरतो, कायम मग पाठीमागची जागा मोकळी राहते. तिथं असं कायमस्वरूपी काही लोकांना कोण इच्छुक असेल तर द्यायला नगरपालिका तयार होईल का? ते आम्ही सगळ्यांसोबत बोलूया की काय विषय आहे, काय अडचणी असते, आणि ते जे लोकल वेंडर्स आहेत त्यांच्याशी पण बोलूया की त्यांच्या मनमध्ये काय आहे. तर आपण साथमध्ये काहीतरी चांगले सोल्युशन शोधूया की ते पण खुश राहणार, ट्यूजडे मार्केटचे, आठवडे बाजारचे पण खुश राहणार, ते पद्धतीने करूया. दुसरं तो मँगो 2 म्हणून जे हॉटेल आहे ते बंद आहे, त्याच्याबाबत आपण काय आढावा घेतला का? आता आम्ही त्याच्यावरच अभ्यास करत आहे की टेंडर कसं असते, कारण असं आम्ही ऐकलं आहे की 3-3 वर्षाच्याच टेंडर भेटत आहे. तर कोणी पण त्यांना तिथे काहीतरी रोजगार करायचा आहे तर ते कसं एक्सटेंड करू शकते, तर त्याच्यावर आमचा अभ्यास सुरू आहे. कोणाला आपण देऊ शकते, टुरिझममध्ये ते कसं आपण वाढवू शकते, ते करू. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.